बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. व्हीनस कॉर्नर येथे केएमटी बसवर दगडफेक करणाऱ्या तिघांना अटक. कोल्हापूर येथील व्हीनस कॉर्नर चौकात मंगळवारी काही अज्ञात 5 ते 6 तरुणांनी दहशत माजवत केएमटी बसवर दगडफेक करत केएमटी बसचे 25,000चे नुकसान केले होते. या प्रकरणी केएमटीचे बस चालक ज्ञानू झोरे राहणार केदारनगर तालुका करवीर यांनी त्या 5 ते 6 अज्ञात तरुणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळावरून व सीसीटीव्हीच्या आधारे रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिषेक मंगेश घोडके वय 26 राहणार राजारामपुरी, आसिफ आमनुल्ला नायकवडी वय 30 राहणार इंगळी तालुका हातकणंगले, ओंकार जगन्नाथ चौगले वय 22 राहणार सायबर चौक कोल्हापूर व एक विधिग्रस्त बालक यांना ताब्यात घेण्यात आले. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर तसेच पोलीस अंमलदार संतोष वर्गे, वैभव पाटील, प्रवीण पाटील, महेंद्र कोरवी, संजय पडवळ, अशोक पोवार आदी पोलिसांनी सहभाग घेतला. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.